आणि गुड मॉर्निंग. आता आपलं बघे जिंकायचं असेल तर नोंद बाळगायला शिका आणि काय लक्षात ठेवा तोंड उघडणारा माणसात नेहमी गाळावं लागत बरोबर. आपण आपली काही घरी असू बाहेर असू आपण घरी गोष्ट करायची असेल आपण गाजावर जातो गोष्ट करतो बरोबर. पण असतात काही आपली निंदक जवळपास त्यांना काही ते देत नाही त्याच्यामुळं आपल्या गोष्टी किंवा त्यांच्या काही गोष्टी बघून आपण अजून सचिन होतो. त्याच्यामुळं आयुष्यात कोणती पण गोष्ट करायची असेल मनात एखादं ध्येय असेल तर ते आपल्या गोष्टीमध्ये ठेवा. ते तुम्हाला शिकायचंय ते तुम्हाला घडवायचंय ते फक्त तुमच्या स्वतःपर्यंत मर्यादित ठेवा. इतर कोणालाही न सांगता जेव्हा तुम्ही पुढे जाल त्यावेळेस जिंकण्याची मजा येणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट म्हणजे एक समजा मित्र म्हणून किंवा नातेवाईकांना काही गोष्टी सांगत असतो तर त्या प्रमाणात आपल्याला तेवढं आउटपुट भेटत नाही. की एखादा माणूस नाही आपण म्हणतो की फोटो दुखायला लागतं एखादी गाडी घेतली बरोबर. पण गाडी घ्यायची आधी आपण तर गाडीवाला केला गाडी घेणार आहे पण काही लोक मग टिकत नाही असतात कशाला घेतो एवढं पेमेंट आहे तेवढं पेमेंट आहे अजून खूप काही राहायचंय जायचंय. पण एकदा पडल्यानंतर आपल्याला त्याची सवय लागते आणि आपण हळूहळू त्या गोष्टी अचीव करण्यासाठी पळत असतो. त्याच्यामुळं कोणती पण गोष्ट जेव्हा आपण आयुष्य करत असतो त्यावेळेस कुणालाही न सांगता स्वतःची मालिकी ठेवा. आणि ज्यावेळेस आपण तोंड जसं शेवटचं वाक्य तोंड उघडणारा माणूस म्हणून गाळ लागतो. गळ माहिती सगळ्यांना मासेमारी वगैरे वगैरे गळाला काहीतरी बांधून टाकतात पण जो तोंड उघडून तू खायला जातो तोच पकडला जातो. बाकी ते इकडे तिकडे पळत असतात. त्याच्यामुळं आपलं ध्येय आपलं कुठे मर्यादित ठेवा. कुणालाही न सांगता कुणालाही न घाबरता आपल्या कुठे मर्यादित ठेवा. हा एखादी काही गोष्टीची अडचण असेल तरी त्याला मी नक्की विचारतो तुम्हाला काय करायचंय तुम्हाला हे बनायचं ते बनायचे ते आपलं शांततेत कार्यक्रम झाला पाहिजे सांगायचं कधी जिंकल्यानंतर. ठीक आहे.